श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. कोरोना संकट काळात मुंबई महापालिकेचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर. भायखळ्यामधलं वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय पर्यटकांनी पुन्हा गजबजलं. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्वेक्षणात अजूनही मुंबईत शौचालयांचा तुटवडा असल्याचं वास्तव समोर. आणि कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं मुंबईच्या चिंतेत भर. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर विष्णू सोनावणे. कोरोनाचं संकट असताना आगामी पालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधी आतापर्यंतचा 39,038.83 कोटी रुपयांचा पालिकेचा सर्वात मोठा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी स्थायी समितीला सादर केला. हा अर्थसंकल्प 11.51 कोटी रुपये शिल्लकीचा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 5,797.91 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या अर्थसंकल्पात विकास प्रकल्प, शिक्षण, आरोग्य, शहराचं सौंदर्य यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना खुश करण्याचा हा प्रयत्न आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत 650 कोटी रुपयांच्या फेरफारीसह या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. आता अंतिम मंजुरीसाठी पालिका सभागृहात मांडला जाईल आणि त्यानंतर मंजूर होऊन मुंबईत विकास कामांचा धडाका सुरू होईल. कोरोनामुळे गेले 10 महिने बंद असलेली भायखळा इथली राणीची बाग आता पर्यटकांनी गजबजू लागली. बच्चे कंपनीसह मोठी माणसेही पेग्विनसह शक्ती, करिश्मा या वाघांच्या जोडीला पाहण्याचा आनंद लुटत आहेत. मुंबईचा उगम आणि लोकसंस्कृती याची माहिती देणारं राणीच्या बागेतील भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयही सुरू झालं आहे. तिथंही पर्यटकांची गर्दी वाढते. मात्र आता पुन्हा कोरोनाचे निर्बंध येऊ पाहत आहेत. स्वच्छ मुंबई अभियानाअंतर्गत मुंबई हागणदारीमुक्त करण्याबाबत मुंबईत सर्वेक्षण करण्यात आलं आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असलेली मुंबई अजूनही हागणदारीमुक्त झाली नसल्याचं केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मुंबईत काही भागात अजूनही शौचालयांचा तुटवडा आहे. सुमारे 16,000 शौचालयांची गरज असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आता व्यापक प्रमाणात शौचालयांची दुरुस्ती आणि नव्यानं शौचालयांची बांधणी हाती घेण्यात येणार आहे. मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढत आहे. अजूनही मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळकनगर आदी भागात पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट तयार होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने 8.85 कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत, तर 992 इमारती सील केल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी सरकारच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केलं आहे. लग्न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना, क्लब, नाईट क्लब, उपाहारगृहे, चित्रपटगृहे आणि सर्व धर्मीय स्थळे, खेळाची मैदाने आणि उद्यानं, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल तसंच सर्व खाजगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक आहे. या ठिकाणी आता धाडी टाकल्या जाणार आहेत. एकाच वेळी 50पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास आणि मास्कचा वापर होत नसल्याचे आढळल्यास अशा व्यक्तींना दंड आकारण्याबरोबरच त्या ठिकाणांच्या आस्थापनांवर व्यवस्थापनावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्येही 300 मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत कोरोना लसीकरणाच्या 3ऱ्या टप्प्यापासून सर्वसामान्यांचे लसीकरण सुरू होणार आहे. 3ऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील ज्येष्ठ आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर 18 वर्षाखाली प्रत्येकाला लस दिली जाईल. त्यामुळे लसीकरणाच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे. यासाठी पालिकेने आता मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी केली आहे. येत्या 1 मार्चपासून लसीकरणाचा 3रा टप्पा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. या पार्श्वभूमीवर लसीचा अतिरिक्त साठा, लसीकरण केंद्रे वाढवणं, पुरेसे कर्मचारी वर्ग तैनात करणं, लसींचा साठा करण्यासाठी कोल्ड स्टोअरची व्यवस्था ही सगळी व्यवस्था पूर्ण झाली आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या आता चिंतेची बाब ठरत आहे. पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि आपल्या जीविताचं संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी विष्णू सोनावणे, मुंबई. याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.